आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक। गणपती बाप्पांचं आगमन झाल्यामुळे आज घरोघरी उकडीचे मोदक केले जाणार आहेत। त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून। ह्या वाटीच्या प्रमाणात मी 2 वाटी ओलं खोबरं, त्याच वाटीने 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे बघा इथे। हे बघा 1 वाटी बारीक गूळ चिरून घेतलेलं आहे। इथे एका भांड्यात मी थोडी खसखस टाकणार आहे। खसखस चांगली भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झाले की आपल्याला खोबरं टाकायचं आहे आणि गूळ टाकून असं मिक्स करून घ्यायचं, सारण तयार करून घ्यायचं आपल्याला। हे बघा आता खोबरं टाकलेलं आहे खिसलेलं आणि गूळ टाकायचं आणि सारण तयार करून घ्यायचं आहे। गूळ टाकलेलं आहे, छान असं सारण तयार होतंय बघा। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल। आणि गणपती बाप्पा आलेले आहेत त्यामुळे आज घरोघरीच मोदक केले जातात। कोणी उकडीचे मोदक करतात। इथे मी इलायची पावडर टाकली आहे, जायफळ थोडं किसून घेते। अशा प्रकारे सारण तयार झालेले आहे। आता आपण उकड करून घेऊया। हे बघा सारण तयार करून मी साईडला ठेवत आहे। आता उकड करून घेऊया। त्या वाटीच्याच प्रमाणाने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी पाणी घ्यायचे आपल्याला उकड करण्यासाठी। हे बघा त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेतले, त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्या। पाणी गरम करून घ्या छानपैकी असं। थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे। गोवर्धनचं मी ते तूप घी टाकलेलं आहे। तुम्ही तूप टाका, तेल टाका, चालेल। छान अशी उकड करून घेतलेली आहे। उकड गरम झाली, पाण्याला उकड आली की आपल्याला यात थोडं थोडं असं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। गॅस स्लो करून घ्या इथे आणि उकड तयार करू घ्या। हे बघा अशा प्रकारे उकड तयार केलेली आहे। मंद गॅसवर 5 मिनटं असं उकड चांगली मिक्स करून घ्या आणि 5 मिनटं मंद गॅसवर शिजून घ्या अशी। इथे मी तांब्याने उकड फोडलेली आहे गरम असल्यामुळे। हे बघा चांगलं पीठी तयार झालेलं आहे। इथे साच्याचे मोदक दाखवत आहे। साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे, तेलही लावू शकता तुम्ही, तूप तेल आणि सारण भरलेलं आहे आणि मोदक तयार केलेले। अशा प्रकारे मी मोदक केलेले उकडीचे। उकड छान अशी बनवून घ्या। पाण्याला उकळी आल्यावरच तुम्ही पीठ टाका तांदळाचं आणि चांगलं घोटून घ्या 5 मिनटं मंद आचेवर आणि 5 मिनटं मंद आचेवर शिजून घ्या। अशा प्रकारे बघा उकडीचे मोदक केलेले आहेत। इथे मी चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे, तेलही लावू शकता तुम्ही आणि वाफवायला ठेवत आहे। 10 मिनटं वाफत ठेवायचं। 10 ते 8 मिनटं ठेवलं चालेल। उकड जर चांगली शिजली असेल तर 8 मिनटं ठेवा तुम्ही वाफवण्यासाठी पाणी गरम झाल्यावर। हे बघा 10 ते 8 मिनटं ठेवलं तर छान असे मोदक तयार होत आहेत। इथे मोदक केलेले आहेत बघा।